गोशाळांमध्ये वाढती चाऱ्याची टंचाई, चाऱ्याचे वाढते दर आणि वाहतुकीचा वाढता खर्च लक्षात घेता प्रत्येक तालुक्यात स्थानिक पातळीवर हिरव्या चाऱ्याचे उत्पादन करणारे प्रकल्प उभारून गोशाळा चारा स्वयंपूर्ण सोलापूर हा संकल्प लोकसहभागातून साकारावा असे आवाहन प्राणीमित्र विलास शहा यांनी पत्रकार परिषदेत केले। बार्शी येथील मानद पशुकल्याण अधिकारी धन्यकुमार पटवा यांनी लीजवर घेतलेल्या शेतजमिनीत हिरवा चारा पिकवून त्याची कुट्टी करून तब्बल 32 टन चारा जिल्ह्यातील विविध गोशाळांना मोफत व घरपोच उपलब्ध करून दिला। या उपक्रमाचा लाभ कट्टेब्बा देवी, श्रीकृष्ण, गोकुळेश, अहिंसा, संतोषी माता, गोधन विकास आदी अनेक गोशाळांना झाला। बार्शीतून सोलापूरपर्यंत मोठ्या वाहतूक खर्चाने चारा पोहोचवला जात असताना सोलापूर शहर व जिल्ह्यातच सामुदायिक चारा उत्पादन प्रकल्प का उभारू नये असा सवाल त्यांनी उपस्थित केला। जिल्ह्यातील सुपीक जमीन, सिंचन सुविधा, उद्योगपती, सेवाभावी संस्था आणि दानशूर नागरिकांच्या सहकार्याने प्रत्येक तालुक्यात चारा उत्पादन केंद्र उभारल्यास वाहतूक खर्च कमी होऊन गोशाळांचा वर्षभराचा चारा त्यांना उपलब्ध होऊ शकतो असे सांगितले। यासाठी जमीन, ठिबक सिंचन, बियाणे, कुट्टी यंत्रणा, वाहतूक व्यवस्था आणि लोकसहभागातून निधी उभारण्याचा कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली। या पत्रकार परिषदेला महेश भंडारी, केतन शहा व धन्यकुमार पटवा उपस्थित होते। आज पत्रकार परिषद घेण्याचा एक उद्देश म्हणजे आम्ही मागच्या वेळेला आपण एक विषय घेतला होता की गोसंवर्धन कशा प्रकारे करता येईल, त्यासाठी गोसेवा आयोगाची स्थापना झाल्यापासून आपण सतत प्रयत्नशील होतो। गोसेवा आयोग शासन फक्त अनुदान वगैरे देतं आणि बरीच चर्चा होते, पण कृतीतून कार्य फार कमी होत होतं। तर ते कार्य धन्यकुमार पटवा यांनी गेल्या 2 वर्षापासून करून दाखवलं आहे। काही बार्शी शहरामध्ये जमिनी लीज तत्वावरती घेऊन तिथे सुग्रास चारा असा नेगर घास चांगला उगवला आणि तो उगवून आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या सगळ्या गोशाळांना त्याचं मोफत वाटप केलं आहे। त्याचं कौतुक करण्यासाठी आणि हा प्रोजेक्ट संपूर्ण जिल्ह्यामध्ये कसा राबवता येईल या संदर्भातून आज आपण ही पत्रकार परिषद घेत आहोत। आणि त्यासाठी जे धन्यकुमारजी पटवा यांनी हा उपक्रम राबवला त्यांचं मी अभिनंदन करतो, कौतुक करतो। बार्शी शहरामध्ये मी राहत आहे ॲनिमल वेलफेअर ऑफिसर म्हणून 20 वर्षापासून काम करतो। पशुधन वाचविणे, कर्तलेला जाणारे, न्यायालय कामकाज करणे, त्याचबरोबर गोशाळेच्या काय अडचणी असतील कशा सोडतील, त्यासाठी काय केलं पाहिजे त्याला थोडेसे तर्क काढणे, चिंतन करणे। अशा पद्धतीने गोशाळेला शासनाकडून अनुदान येतच, परंतु फार कमी असतं आणि गोशाळेमध्ये प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असते, चाऱ्याचा प्रश्न बिकट असतो। अनेक शेतकऱ्याकडे, व्यापाऱ्याकडे अनेक जमिनी असतात, त्याचा शोध घेत मी अलीपूर चंद पेट्रोल पंप बायपासच्या शेजारी बसंतीबाई जाजू यांची एक शेतजमीन होती, 2.5 एकर पडून होती, प्रचंड घाण झालेली होती, जंगलासाठी झाडं झुडपं उभारली होती। त्यांच्याकडे गेलो, भेटलो, त्यांनी मला कशासाठी पाहिजे त्यांना सांगितलं नाही। गोशाळेच्या फार मोठ्या गंभीर प्रश्न आहेत चाऱ्याची। अनेक गोशाळा सोलापूर जिल्ह्यात आहेत, कुठल्या तरी एका गोशाळेला देणी येत असेल, परंतु बाकीच्याच येतात। त्या गोशाळेला मी मोफत माझ्या स्वखर्चाने स्वमेहनतीने जे सोबत येतील त्यांच्याकडनं काही मदत देऊन त्या ठिकाणी शेकडो टन चारा पिकवेल आणि गोशाळेला पोच देईल। त्याप्रमाणे मागील वर्षी मी आपली पांढरी ज्वारी असते बाकीची त्याचं कडवळ लावलं। कडवळ त्या ठिकाणी 26 टन कडवळ आलं त्या जमिनीमध्ये, त्यातलं 22 टन कडवळ आपल्या हातात पडलं, नैसर्गिक आपत्तीमध्ये उशीर झाल्यामुळे गेलं। ते कडवळ जागेवर कडवा कुट्टीची मशीन शेतामध्ये लावून सोलापूर, धाराशिव आणि मोडली या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीने गोशाळेचं काम चालू आहे। गोशाळेत मोठ्या प्रमाणात प्राण्यांची संख्या आहे, त्यांना मदतीची गरज आहे म्हणून त्यांना पोच दिली। त्यानंतर पुन्हा 2 महिने गेले, 2 महिन्यानंतर जमीन साफ करून त्या ठिकाणी सुपरनिटियर गजराज गवताची लागण केली। लागणमध्ये 2 महिने गेले, खर्चाचा मोठा प्रश्न आला पुढे, पण काही लोक ठराविक पाठीशी उभा होते